दे बाई घोंगड. रंगी रंगुन रजनी चिंब चिंब तन मनवनी रंग आलावी मनवा रम्य रम्य घन घन गगने प्रेत गंध कण कण भरुनी लोग ज्वाला धडधड धडली खारा स्वर्ग सुख विणती हे तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे प्रीत हे अंतरी शुभ्र शुभ्र चांदणे संचित हे जन्माचे आत दिनी लोक हे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे आसमान जाची तूफान जाची चितनार मुची आसमान जाची तूफान जाची चितनार मुची बाजी भूताच्या वाड्यात. पण तिथे जायला बंदी आहे, ठाऊक आहे ना बाजी? ही माहिती. पण एक भुयारी वाट भूताच्या वाड्यात निघाली, एक खंडेराव सरदारांच्या वाड्याकडच्या झुडपात, तिसरी कात्रजच्या तलावाकडं. कोणतरी त्या भुयारातनं जात येत होत. हे बघा, हे तिथं सापडलं. तर गादीरोहण सोहळ्याची रूपरेषा. ही रूपरेषा तर फक्त पेशवाईतल्या महत्वाच्या मानकऱ्यांकडे आहे. ही तिथं कशी? याचा अर्थ आपल्यातलंच कोणतरी या प्रकारात सहभागी आहे. आधी चिंतामणी हार चोरीला गेला, मग महाप्रसादाच्या वेळी विषप्रयोग. आता बालकृष्णाच्या पालखीच्या वेळी काय ठरलंय देवच जाणे. या समध्या गोष्टी बाळ पेशव्यांच्या गादीवरून संकट जोडले. म्हणजे बाळ पेशव्यांच्या वाईटावर आहे कोणतरी. कोणतरी नाही, हुशाराच. आपल्यातलं कोणतरी त्याला जाऊन मिळालं. चतुशृंगीच्या देवळात त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. हे धर, आम्ही आलोच. ही आमच्याकडे असलेली रूपरेषा. आमची प्रत तर इथेच आहे. मग हरवली कोणाची? नानासाहेबांची की राजपुरोहितांची? शिपाई, जी धनी. राजपुरोहितांना त्यांच्याकडील भुर्जपत्रासोबत बोलवावे. जी. नानांना मी स्वतःच भेटायला जाईन. बाजी, या गादीरोहण सोहळ्यात विघ्न नको यायला. बाजी असताना नाही येणार. येरा लपलाय, पण त्याचे साथीदार कोण आहे माहित नाही. पण मी एकेकाला हुडकून काढ. त्या भूताचा कट. एक वेळी भूत परवडली, पण माणसं नका. या भूताच्या वाड्यात अजून कोणी होतं का? ती नाही.
काय झालं? त्यांनी ते भुयार मुद्दामूनच भूताच्या वाड्यापर्यंत नेलं असणार. कारण कोणीतरी तिथे जावं आणि ते भूत उलटावं असाच विचार असणार त्यांचा. आणि आज तू तिथे गेलास. पण मी तिथे जाण्याने काय होणार? भूत उलटल? तुम्ही कधी बघितलंय का तिथलं भूत? नाही, खूप ऐकलंय त्याबद्दल. अख्खं पुणे भरडलं होतं त्याने. मागच्या वेळी पुण्यात जो कहर झाला तो पुन्हा सुरू झाला तर? नाही, तसं नाही होणार. भूताचा काय बी संबंध नाही. ही समधी माणसाचीच करणी धरणी. भूताच्या नावाखाली आपल्याला घाबरवण्याचा डाव आहे. आपण तिथं जाऊ नये हे मनात असणार त्यांच्या. बाजे, तू म्हणतोयस तसंच व्हावं. आमचं म्हणणं खोटं ठरावं हीच गणराया चरणी प्रार्थना. चल चल, हट 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 हट. कोण आहे रे? मी आज शिवा आहे जी. सासवड वरून धान घेऊन आलोय उद्याच्या बाजारासाठी. आत घ्या की. आता तू काय नाव आहेस वे रे? पाट्याची तोप झाल्याशिवाय उघडणार नाही दरवाजा. म्हणजे रातभर इथं येशी बाहेरच थांबू का? थांबायचं असेल तर थांब, नाहीतर जा परत सासवडला. नाही 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 नाही, अहो थांबतो इथंच. चल हट, चल चल हट. तुम्ही झोपा निवांत. मी आपलं साधा शेतकरी माणूस आहे. हल्ला नाही करणार. अरे गस्तीवर आहे आम्ही, झोपून जमतोय वय. ते बी खरं आहे म्हणा. मी देतो जरा ताणून, तुम्ही घाला गस्त. हट. उठ उठ उठ. काय झालं? काय रे सोपने? बैलगाडी कुठे आहे ती? आणि तू शिवा? बरं, पण झोप कशी आली अचानक? डोळ्यात सापडत आली. चल बघू. चल 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 चल. अर्गण्या, येशीचा दरवाजा आपोआप बंद कसा होतोय? गाडीचं सामान कोण फेकतंय? जागा जाणं ते. कोण? भूत भूत गाडीचं सामान फेकतंय. देवा 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 वाच. देवा महादेवा देवा वाचव. महादेवा देवा देवा वाच. वाचव देवा. वाच. बाजी, कोतवालीत परत रुजू झाल्यास ते चांगलं झालं बघ. तुझ्या कमरेला एक तलवार लई शोभून दिसते. एकच कमी, ती जर असल तर आणखीन शोभून दिसशील बघ. अजून काय? अरे तुझ्या संगत एक बायको आण, मग बघ लक्ष्मी नारायणासारखा तुमचा जोडा कसा शोभून दिसल. माय, तू लगेच तलवार येऊन बायकोवर कुठं घसरलीस? बाजी, त्या कोतवालीत परत रुजू झाल्यानंतर मी लगीन करतो असं तू बोलला होतास. कधी? हा, विसरलास? अरे काय म्हातारा बितारा झालायस का? त्या दादाच्या संगतीत राहून तू बी लागलायस इसराया. बाजी बाजी ते बाजी 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 ते जातं झालं.
अचानक ते जागा झालं. अहो कोण जागा झालं? अरे ते अचानक वेळ घालू नकोस. अरे मी संडेच्या आत चढ र. दाद्या माझ्या बाजीने अजूनही भाकऱ्या खाल्ल्या नाही. त्या अगोदर त्याला कुठं घेऊन चाललायस? हा? अरे अजून कोतवाली सुरू झाली नाही तर मग माझ्या पोरामागं ताप सुरू झाला का तुमचा? माझ्या त्या म्हातारीचं सोड. तू चल माझ्या बरोबर. अहो पण काय झालं ते तर सांगा दादाजी. हा काय झालं? काय म्हणलो मी? अहो कोण जागा झालं? हा ते सोड. तू चल माझ्या बरोबर. अहो पण कशाला? कशाला? काय माहित? अरे दाद्या ते भूताला झपाडले का कोकलतेस कशाला उगाच? हा भूत भूत. बाजी भूत जागा झालं. भूताच्या वाड्यातलं. अरे काल राजाला येशीचा दरवाजा खोलून फार धुमाकूळ घातला भूतानं. अरे देवा ते कसं झालं? आणि कुणी जागा केलं त्याला? अरे त्या भूताच्या वाड्यात गेलत कोण? अगं अजून कोण? दादाजी कोण गेलत भूताच्या वाड्यात? मला जरा सांगा नीट समजून. पुढे कशाला काय बोलताय? तू भूताच्या वाड्यात गेलास आणि तू भूताला केलं येतस. मी कुणाला जागा बिगा केली नाही. तर इथं काय बोलू नका. कावेरी चल बे ताट वाढून घे. अरे भाकऱ्या खाय या. भूताच्या संगम राहायचं आहे म्हणणाऱ्या अंगात बळ पाहिजे. चला दादाजी भाकरी खाऊन लगेच निघू. चला. या. अजून एक दे. पण हे असं आधीनमध्ये कसं जाग झालं असेल हे भूत? कुणीतरी त्या भूताच्या वाड्यात गेलं असणार आणि भूताला जागा केलं असणार. ईश्वर तर ही गर्दी उसळली आहे. भूतानं लई धुमाकूळ घातलाय तिकडं. पण हे सगळं भूतानच केलंय कशावरून? हिरा हे आधी पण झालंय. आठवतंय मला. बाहर निकलना मुश्किल हो गया था. पूरा पूना खौफ में था. फिर से वैसा ही कुछ हुआ तो? हीरा अब तुम्हारा यहाँ रहना बिल्कुल महफूज नहीं. त्या भूताला कैद होईपर्यंत तू पुण्यापासून दूर राहा. मला तुझी फार काळजी वाटते हिरा. नाही बडीबी, मी तुम्हा सगळ्यांना सोडून कुठे जाऊ? आणि तू भूताला अजिबात घाबरू नकोस. हिरा तुला माहित नाही ते भूत. अगं मी बघितले त्याचे कारनामे. तू महिना 2 महिन्यांसाठी पुण्यापासून लांबच राहशील ना? बडीबी मला कळतंय ग, तू हे सगळं माझ्या काळजीपोटी म्हणतेस. पण तू खरंच नको घाबरूस. नहीं हीरा, मैं कोई खतरा मोल नहीं लेना चाहती. मी आजच फरी सेठना सांगून तुझा इंतजाम पुण्याबाहेरच्या हवेलीत करते. बडीबी तू माझ्यावर मनापासून प्रेम केलंस. मला मुलीप्रमाणे वाढवलंस. मला कळतंय तू हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलतीयस. पण तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस आणि मी तुला असं भूताच्या हवाली करून जाऊ? शक्य नाही. अगं हीरा, आता इथे राहणं फार अवघड होणार आहे. पूरे पुणे में कोहराम मचेगा. भूत के नाम से लूटमार मच गई तो? नहीं नहीं, मैं ऐसे माहौल में तुम्हें कैसे रख सकती हूँ? नाही बडीबी, माझा कोतवालीवर पूर्ण विश्वास आहे. आणि शिलेदारही आता कोतवालीत पुन्हा रुजू झालेत. तू काळजी करणं सोडून दे. हीरा, माझ्यापेक्षा जास्त तुला शिलेदारांवर भरोसा आहे. लेकिन वो कहाँ कहाँ ध्यान देंगे? पूरे पूना की जिम्मेदारी है उन पर. कितीही जिम्मेदारी असू देत, ते माझी काळजी घेणारच. एवढा भरोसा आहे माझा त्यांच्यावर.
इस हीरा के दिमाग पर उस शीलेदार का भूत सवार है। ते उतरल असं बी वाटना. फरीसेटनं काय सांगणार आपण? त्या फरीसेटना सांगायचं राहू दे चोमडी. त्यांना हिरा आणि बाजीच्या प्रेमाची भनक जरी लागली ना तर काय होईल याचा विचार करा. अक्का जरा नीट जपून रातच्याला एकटी बाहेर पडू नकोस. मागच्या वक्ताला 7 म्हातारे मारले होते भूतानं, ध्यानात आहे ना मग? मुर्द्या, अरे म्हातारे झालायस तू, एकटा राहतोयस तू. अरे तू तुझी स्वतःची काळजी कर. अरे माझा बाजी आहे तो मला घाबरायची गरजच नाही. हा, मी बी कोतवालीचा शिपाई आहे, ध्यानात ठेव म्हातारे. आता कोतवालीच्या शिपायचा तोरा तू माझ्यावर जाऊ नगस रा. मागच्या वक्ताला किती देवांचा गंड घेऊन तू फिरत होतास हे मला चांगलं माहिती आहे. बरं आता बस झालं तुमच्या भूताच्या गप्पा. दुसरा काही विषयच सुचत नाही तुम्हाला. बाजी तुला माहिती नाही भूताचं कारनामं? अरे मागच्या वक्ताला तू बारका होतास, अशीच थंडी पसरली होती आणि त्या भूतानं हायदोस घातला होता. काय होय तर कावेरी, जा बाई एक घोंगडे दे या म्हाताऱ्याला, थंडी नाही पडली आहे ना व. हे भारी आहे बघ. अगं मागचं पाल चिरून गेलो होतं. मी काय म्हणतो अक्का, हे घोंगडं घेऊन जाण्यापेक्षा मी हिथच 4-8 दिवसून राहिलो होतो. दादाजी तुम्हीच भूताला घाबरले तर कसं व्हायचं? कोतवालीचे शिपाई आहेत तुम्ही, हे ध्यानात ठेवा. मी नाही घाबरत कोणाला. नाही काय भूत भीत नाही बघ. कोण बी काय बी बोलत आणि तू तेच धरून बसतोस. काय गरज नाही भूताला घाबरायची. तू काय काळजी करू नकोस. दे बाई घोंगड. बाजी जुनी माणसं भूताबद्दल सांगतात ते सगळं खोटं होय? दादाजी जोर मी स्वतःच्या डोळ्याने बघत नाही ना तोर भूत जागा झालं यावर विश्वास बसणार नाही माझा. बाकी समजा सोडा, लय उशीर झालाय, जायला पाहिजे. चला तू पुढं, मी घोंगड ठेवून येतो. जाता जाता ठेवून जाऊ. कोतवाली वक्ताला पोहोचायला पाहिजे. चला लवकर. म्हातारे जातो. कोतवाली पुढं ह्याला काही सुचतच नाही. त्यातली एक काकणघाई ह्याला लग्ना करता दावली असती तर आता पत्र 10 लग्न झाली असती. आता तुम्ही काय आणलेलं सगळं सामान वाटेवरच टाकून दिलंय. कोणी उघडला दरवाजा? आपापच उघडला. आपोआप कसा उघडेल? ती गाडी कोणाची होती? शिवाची होती. ओळखीतला असून बी आम्ही त्याला आत नाही घेतला. पण अचानक आखरीत घडावं असं घडलं. आपाप दरवाजा उघडलं आणि आपाप बंद झालं. आणि शिवा रस्त्यावर बोंबा मारत होता आणि बैलगाडी अचानक वेशीची आत. हुजूर भुतटकी आली, ते जागा झालंय. ते शेवटी जी भीती होती ती खरी ठरली. ते पिशाच्या जाग झालं. नाही, आधी या समद्याची खातरजमा करायला पाहिजे. बाजी हे एवढं सगळं घडलं, आता अजून कसली खातरजमा करायला हवी? रात्रीच्या वेळी वेशीचे दरवाजे उघडले गेले, आता काय उत्तर द्यायचं आम्ही नानांना? काय सांगू त्यांना की माझ्याच एका शिलेदारामुळे भूताच्या वाड्यातलं पिशाच जागृत झालं म्हणून? मला काहीतरी वेगळं वाटतंय. वेगळं आणि भयानक देखील. बाजी नानांचं बुर्जपत्र त्यांच्याकडे, राजपुरोहितांचं त्यांच्या जवळ, माझं माझ्याकडे. याचा अर्थ 4थं बुर्जपत्र कोणीतरी बनवून घेतलंय.
बाजी या शेराची पाळमुळं खूप खोलवर रोवली गेली. आधीच फितूर कोण आहे ते कळत नाही, त्यात आता हे पिशाच्याचं प्रकरण. नेमकं तू भूताच्या वाड्यात गेला आणि हे सगळं सुरू झालं. नाही, तुम्ही जरा वखत द्या मला. मी जाऊन भेटतो शिवाला. नेमकी काय भानगड आहे ती बघायलाच पाहिजे.